ऋताताई, अनघाताई, आत्मवंदन. आजच्या आपल्या वक्त्या सत्यवती एदलाबादकर यांचे पण मी आराधना ग्रुपच्या वतीने स्वागत करते. सत्यवती एदलाबादकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या सत्यवती गोसावी यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, अशा या अलौकिक संत श्रेष्ठ भावंडातील ज्ञानेश्वरांचे पाठचे बंधू श्री सोपानदेव. पुण्याजवळ सासवड येथे त्यांची समाधी आहे. त्या समाधी मंदिराचे पवित्र भूमीतच सत्यवती यांचा जन्म झाला. मंदिर परिसरातच त्या रांगल्या, धावल्या आणि वडिलांचे मांडीवर बसून त्यांनी तेथेच पाठीवर श्री गणेश पण गिरवला. मैत्रिणींसमवेत त्या तेथे खेळल्या पण आणि तेथे अभ्यास पण केला. आता मंदिर म्हटले की तेथे अखंड हरिनाम, संकीर्तन, काकड आरती, पूजा, प्रवचन, ग्रंथ निरूपण, अभंग, कीर्तन, भजन, वारकऱ्यांची ही सततची वर्दळ, पालखी सोहळा, अशा अनेक धार्मिक वातावरणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. ते संस्कार झाले, नुसते झाले नाही तर ते पूर्णपणे रुजले आणि तोच त्यांच्या आयुष्याचा गाभा झाला. त्यांची बालवयात लग्न झालेली आई त्या शिकलेल्या अर्थातच नव्हत्या, पण त्याही बोलताना त्यांच्या शब्दात ज्ञानेश्वरीच्या ओवी असायच्या. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, पण येताना हरिनामाची शिदोरी घेऊनच आल्या. गेली 17 वर्षे सत्यवती सोपानदेवांच्या जन्मदिनी सोपानदेव मंदिरात जाऊन दुपारी 1 ते 4 प्रवचन देतात. वर्षभरी सातत्याने दासबोध, नाथ भागवत असे अनेक पारमार्थिक चिंतन त्यांचे अखंड चालूच असते. ते MA मराठी आहेत. स्पेशल ऑथर संत एकनाथ अभ्यासाला होते, त्यामुळे नाथांच्या वाङ्मयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांच्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्या त्यांच्या सानिध्यात राहिल्या आणि नकळत त्यांच्या विचारांना पारमार्थिक वळण लागले. पती लवकर गेल्याने त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसही केली. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या महाकाव्याचा त्यांनी काव्य रूपात मराठीत अनुवादही केला आहे आणि त्याचे त्या वाचनही करतात. 2-3 वर्षापूर्वी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्या आजारी होत्या, पण त्यांच्या मते तो काळ म्हणजे ईश्वराच्या अधिक समीप जाण्याचा होता. त्या काळातही त्यांनी खूप वाचन, लिखाण केले आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्या उभारीने त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि आता त्या सोसायटीत अनेक धार्मिक कार्यक्रम करत असतात. तर चला आता ऐकूया सत्यवती यांचे सोपानदेव यांच्याबद्दलचे अनमोल विचार. नमस्कार. तुम्हा सगळ्या भाविक मंडळींना, नवीन मैत्रिणींना माझ्याकडून खूप खूप नमस्कार. तुमच्यातलीच मला एक करून घेतलं म्हणून धन्यवाद. आता सुरुवात करते. सद्गुरु श्री सोपान महाराज हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी ही जी चौघांची भावंडांची अत्यंत लोकोत्तर अशी गाठ आहे, त्यातले 3 नंबरचे बंधू. त्यातले निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे हरी आणि हर आहेत. म्हणजे निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्म, मुक्ताख्यात ब्रह्मचित कला, असा मुळात श्लोकच आहे. की ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, मुळात शंकर आणि विष्णू अशीच दोघं वडील भावंड त्यांना होती. त्यामुळे त्यांच्याकडून हरिहर ऐक्य आणि त्याच्यानंतर गुरु म्हणून सान्निध्य अशा सुंदर गोष्टी सोपान महाराजांना घरातल्या घरात मिळाल्या. ते त्याच्यासाठी असं म्हणतात की माझं घर हे वैकुंठच होतं, कारण सतत गुरूंचं मला सान्निध्य होतं. असे हे सोपान महाराज इसवी सन 1199 मध्ये जन्माला आले. त्याच्यासाठीचा जनाबाईचा अभंग असा आहे की सोपानाची ऐशी मूर्ती विश्वकर्ता ब्रह्मा म्हणती, कैसे बोले पुराणात सृष्टी करता जो भगवंत, जनी म्हणे हा सोपान ब्रह्मा अवतरला पूर्ण. असे हे सोपानदेव आहेत. आता
त्यांच्या वाङ्मयाचं मी तुम्हाला आधी थोडक्यात माहिती सांगते आणि मग त्यातला आपण निरूपणाला काय काय घ्यायचं, आपल्या एका तासात काय बसतंय ते पाहू आणि तसं तसं निरूपण करेन. आवाज बरोबर येतोय? येतोय. हा. ज्ञानेश्वरांनी काय केलं की या समाजाच्या उद्धारासाठी, म्हणजे मुळात पीठिका अशी आहे बरं का या लोकांनी अवतार घेऊन खाली येण्याची, की 18व्या अध्यायात शेवटचा श्लोक काय आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. एकदा कृष्ण वर जेव्हा निघून गेले तेव्हा त्यांच्या बरोबर हे सगळं निघून गेलं, कारण काहीच शिल्लक राहिलं नाही इथे. मग आता इथे जर काहीच शिल्लक राहिलं नाही तर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना आणि मायेला हा विचार करावा लागला की पुन्हा पृथ्वी तलावर ही भक्ती हे आपल्याला सगळं पुन्हा आणावं लागणार असेल तर आपल्यालाच अवतार घ्यावा लागेल. पण मग हे देव म्हणून येणार नव्हते. मग ते काय म्हणून येणार होते? तर ते देवाच्या ऐवजी संत म्हणून येणार होते. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलं जातं. तर मग म्हणून त्यांनी सगळ्यांनी हा विचार करून, आणि गंमत पहा ते एका घरात जन्माला आलेले, त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश हे आपली आपली वेगळी ताकद दाखवणे अशा एका आविर्भावात नसून भावंडांच्या ऐक्यात्मकतेत ते एकत्र राहत होते. त्यातून त्यांचा जन्म कसा झाला तर ते जे विठ्ठलपंत होते त्यांनी अशा पद्धतीने एकदा गृहस्थाश्रम, मग संन्यासाश्रम, पुन्हा गृहस्थाश्रम, म्हणजे ती जी घडी होती प्रपंचाची तर ती विस्कटवली होती समाजातली. त्यामुळे अशा माणसाच्या अंगी असलेली ही जी मुलं आहेत तर त्यांना कसा समाजात मान मिळेल? तर हे सगळं मुद्दाम केलेलं होतं या ब्रह्मा विष्णू महेशांनी, की जन्म ही महत्वाची गोष्टच नाहीये. मुळे आपण कसं तो नंतर वागून दाखवतो लोकांना, मार्ग दावून या गेले आधी दयानिधी संत ते काय मार्ग दाखवतात तो महत्वाचा असतो. मग त्यांनी कसा मार्ग दाखवला तर त्याच्यासाठीच उत्कृष्ट उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की जेव्हा शुद्धीपत्र घ्यायचं होतं म्हणून ते पैठणला गेले तर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे मोठे आहेत, जरा समजूतदार आहेत. समाजामध्ये जेव्हा आपल्याला स्वीकारलं जात नाहीये तेव्हा अट्टाहास केला नाही, त्यांनी गप्प बसले. जी शिक्षा होईल ती आपण सोसावी अशा एका मनोधारणेने ते तिथे गेलेले होते. पण सोपान देवांची ही धारणा अजिबात नव्हती. त्यांनी कसं उत्तर दिलं त्यांना की आम्हाला का शुद्धीपत्र मिळणार नाही? तर ते काय म्हणतात पहा, पांडवांचे कुळ शोधिता निर्मूळ कुंडजार गोळ भक्तिकासी. भक्ती ते सरती जाती न सरती ऐशी आत्मस्थिती स्वसंवेद्य. दुर्वास वसिष्ठ अगस्ती गौतम हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे, व्यास वाल्मिक यांचे कुळ कैसे, तैसेचे आमुचे सोपान म्हणे. म्हणजे तुम्ही जेव्हा व्यासांच्या वाल्मिकींच्या कुळाकडे पाहाल तर आपल्याला काय दिसतं? व्यासांची आई ही एका कोळ्याची मुलगी आहे. वाल्मिकींचं काय आहे? त्यांनी ते स्वतः प्राचेतस ऋषींचे पुत्र आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी एका अत्यंत शूद्र अशा मुलीशी विवाह केलेला आहे आणि त्याच्यातून हे निर्माण झालेले लोक आहेत. तर कोणत्याच ऋषी मुनींचं, म्हणजे पूर्वीची एक म्हण आहे पहा की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये, ते खरं आहे. आपल्याला काय पाहायचं तर त्यांचं कार्य पाहायचं. किती उत्कट कार्य आहेत या लोकांची, भव्य कार्य आहेत. कोणीही दुर्वास झाले, वसिष्ठ झाले, अगस्ती झाले, गौतम झाले, सगळ्यांची स्थिती किती सुंदर आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे, आत्मस्थिती स्वसंवेद्य, म्हणजे स्वसंवेद्य, आपला स्वजन्य ओळखलेला आहे, त्याची संवेदनाची जाणीव ज्याला झालेली आहे आणि जो समाजाला शिकवण देऊ शकतो असे हे उत्तुंग ज्ञानमूर्ती असे जे सगळे ऋषीमुनी आहेत तर त्यांची आणि आमची जातकुळी एक आहे असं सोपान महाराज सांगतात. तैसेचे आमुचे सोपान म्हणे. कुळ हे त्यांच्यासारखंच आहे आमचं असं ते सांगतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेव्हा पहा तुम्ही की निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव
यांच्यापेक्षा सोपानदेव लहान आहेत. आणि तरीही त्यांनी ही वाक्य उच्चारलेली आहेत. आणि तेव्हाचे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे अजून समाजापुढे त्यांच्या लौकिकार्थानी ज्ञानोत्तर भक्ती ही जी त्यांनी ज्ञानेश्वरीवर केलेली टीका हे सगळं नंतर आलेलं आहे. शुद्धीपत्राच्या वेळेला हे लोक एवढे मोठे नव्हतेच. म्हणजे सोपानदेवांनी किती लहानपणीच धारिष्ट्य केलेलं आहे आणि समाजासमोर आपलं मत मांडलेलं आहे. आपलं तेव्हा वय काय असेल हे सगळं विचारात घेतलं तर सोपानदेवांचं आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. पण ते का कौतुक वाटू नये हे मी तुम्हाला सांगते की मुळातच सोपानो भगवान ब्रह्मा. आता ब्रह्मदेव काय आहेत? तर ब्रह्मदेव म्हणजे अथ हा पहिला उच्चार त्यांनी केलेला आहे. ओंकार हा त्यांनी उच्चारलेला आहे. मग जेव्हा त्यांनी विचारलं की आता काय, अथ म्हणजे आता काय, असं ते विष्णूंना विचारतात. तर ते विचारल्यानंतर सगळीकडे आवाज घुमला. परा पश्यंती मध्यमा वैखरी सगळ्या वाणी जन्माला आल्या आणि ब्रह्मदेवानी 4ही वेद निर्माण केलेले. तर मग हा जो वेदांचा जनिता आहे तर त्याची भाषा अत्यंत सुंदर असणार, निर्भीडपणाने लोकांच्या अंतःकरणाला जाऊन भिडेल, त्यांना ज्ञानाचा मोठा साठा उपलब्ध करून देईल. असेल यात नवल ते काय? ते मुळात ब्रह्मदेवच आहेत ना. म्हणून आपल्याला सोपानदेवांच्या वाङ्मयाचा ते जरी थोडं असलं संख्येनी तरी ते गुणवत्तेनी खूप आहे हे मी तुम्हाला सांगते. म्हणून आपण आता त्यांच्या थोड्याशा पण अत्यंत गुणवत्तेने समृद्ध असलेल्या अशा वाङ्मयातल्या काही काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ ज्ञानदेवांनी काय केलं की ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृतानुभव लिहिला आणि सगळ्या लोकांच्या सामान्य जनांच्या सतत तोंडात राहील हरिनाम अशा पद्धतीने हरिपाठ लिहिला. आणि मग तो जो हरिपाठाचा धडा इतर सगळ्या संतांनी उचलला. 18 पगड जातीचे संत ज्ञानेश्वरांच्या भोवती गोळा करण्याचं सगळ्यात मोठं काम कोणी केलं असेल तर ते नामदेवांनी केलेले. नामदेव हे सगुण भक्तीचे पुरस्कर्ते होते. ते पांडुरंगाचे अत्यंत लाडके भक्त होते. पण निर्गुण निराकारात सुद्धा परमात्मा असतो हा ज्ञानेश्वरांचा जो धडा आहे तो नामदेवांना पचवायला जड गेला. आणि सगुण साकार पांडुरंगाची इतकी विलक्षण भक्ती ही ज्ञानेश्वरांना पण खूप गंमतशीर वाटली. म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव आणि ही सगळी भावंड या सगळ्यांनी एकत्र येऊन 18 पगड जातीतल्या निरनिराळ्या संतांना एकत्र करून ती एक मोठी मांदियाळीच उभी केली. तुम्ही पहा त्या काळात प्रत्येक जातीतला संत आहे. सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे, सेना न्हावी आहे, नरहरी सोनार आहे. हे सगळे कुणामुळे आले? चोखा महार आहे, जनाबाई आहेत. हे सगळे 18 पगड जातीतले लोक निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती या दोन्हींचा अत्यंत सुंदर मिलाफ करून दिलेलं ज्ञानदेवांचं आणि नामदेवांचं अत्यंत सुंदर असं मैत्र सगळ्यांच्या डोळ्यासमोरच होतं. मग ज्ञानदेवांनी काय केलं की या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि मग काय की ते सगळेच मिळून तीर्थयात्रेला गेले. याला नामदेवांनी तीर्थावळी असं म्हटलेलं आहे. आदी तीर्थावळी हे सगळे अभंग नामदेवांनी लिहून ठेवलेत बरं का. आता मी जे तुम्हाला सांगितलं शुद्धीपत्राचा प्रसंग, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे काही बोलणारातले नव्हे, पण हे सगळं पांडुरंगाने नामदेवांना सांगितलेलं होतं. आणि म्हणून पांडुरंगांच्या सांगण्यावरून नामदेवांनी हे सगळे अभंग लिहून ठेवलेले आहेत. आदी याच्यात ज्ञानदेव जी सगळी जी भावंड आहे त्यांनी कशा पद्धतीचे हाल सोसले हे आदी या प्रकरणामध्ये नामदेवांनी लिहून ठेवले. आता मी जे सांगतेय ते तीर्थावळी. तीर्थावळीमध्ये सगळे संत एकत्र तीर्थयात्रेला गेलेले आहेत. आता हे कोण कोण होते तर या गुरु शिष्यांच्या जोड्या होत्या. कोण कोण होते? निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ही एक जोडी झाली. मग निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई ही एक जोडी झाली. नामदेव आणि विसोबाखेचर ही एक जोडी झाली. चांगावटेश्वर आणि मुक्ताबाई ही एक जोडी झाली. अशा पद्धतीने गुरु शिष्यांच्या जोड्या होत्या. पण या लोकांनी मुक्ताबाईला गुरु मानावं का? मुक्ताबाई तशी थोडी लहानच आहे का? तिची तेवढी पात्रता आहे की नाही गुरु होण्याची? असा जेव्हा प्रश्न पडला
तर निवृत्तीनाथांनी हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा सोपानदेव आरती या रूपकामध्ये मुक्ताबाईची महती आपल्या भावाला निवृत्तीनाथांना सांगतात. तसंच ते चांगावटेश्वराला पण सांगतात की मुक्ताबाई किती थोर आहे. आणि या आरती ह्या रूपकामधून त्यांनी अशी गंमत केलेली आहे की नद्यांची नावं दिलेली आहेत. कशा कशाला? तर निवृत्तीनाथ जिथे समाधी घेणार आहेत त्या नदीचं नाव त्यांनी मुक्ताबाईला दिलेलं आहे रूपकात्मक. नंतर ज्ञानेश्वरांना गंगेचं नाव देऊन तिथून पुढे मुक्ताबाई गंगा आहे असं म्हटलेलं आहे. कारण आणि सोपानदेव स्वतः आहेत तर त्यांनी आपलं स्वतःचं वर्णन काही केलेलं नाही आणि मग तापी असं म्हणून मुक्ताबाईचं वर्णन केलेलं आहे. तर मी तुम्हाला ते सांगते प्रत्यक्ष आरती, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मदेव हा चारही वाणींनी युक्त अत्यंत सुंदर अशी काव्यरचना कशी करू शकतो. सप्तमुखे गोदा सहस्र सिंधू धारा उगम होता मिळुनी गेल्या सागरा. इंदुवदनी आहे पर्वणीच्या धारा उद्धराया आली असे चराचरा. जय जय आरती जय जय गोदावरी तापत्रय हारिणी भवदोषहारी. त्राहे त्राहे माते वाहवलो महापुरी तारी वो तारके नेई पैलतिरी. आता काय आहे की इथे सप्तमुखे गोदा म्हटलंय, म्हणजे निवृत्तीनाथ त्यांचा अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर कुठे बरं आपण समाधी घेणार आहे, तर ते गोदेच्या काठी समाधी घेणार आहेत हा उल्लेख सोपान महाराज करतात. आणि इथे उपमा कोणाला देतात? तापत्रय हारिणी भवदोषहारी. आणि हे उपमा त्यांनी दिलेली आहे मुक्ताबाईला. म्हणजे म्हणलं तर सगळं वर्णन निवृत्तीनाथांचं, रूपक कोणाचं तर मुक्ताबाईंचं. अवतार कार्य कुठे समाप्त होणार आहे त्या नदीचं नाव दिलेलं. हे किती एकाच वेळेला तीन तीन गोष्टी त्यांनी साध्य केलेल्या आहेत. आता दुसरी, संतांची सावली अनाथांची माऊली स्वर्ग मृत्यू तिन्ही ताळे उतरली. म्हणजे कोण? गंगा. स्वर्गद्वार उघडून ये भारता आली, ती वरून आली. मग त्यांना मारुती शंकरांनी झेललं. तेची ज्ञान ज्योती मुक्ताई माऊली मेरू शिखराहुनी उतरली शंभूच्या ध्यानी अमृतची वाहे विष्णूच्या चरणी. मग ती विष्णुपदी झाली. आणि गोमती काशी गंगा ऊर्ध्वमुखे त्रिवेणी. अशा पद्धतीने त्यांनी मुक्ताबाईचं वर्णन गंगा म्हणून केलं. पण प्रत्यक्षात त्यांना काय सांगायचंय की सगळ्यांचा प्रतिपाळ कोण करतो तर विष्णू करतो. मग सगळ्यांचा प्रतिपाळ करायचा आहे म्हणून कुठून कुठे कुठून कुठे असा जो स्वर्ग मृत्यू तिन्ही ताळे उतरली, सगळ्यांचं कल्याण करत करत ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीने नंतर समाधीला उतरले. त्यांनी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. कसा कसा केला तर भगवद्गीता ही ज्ञानयोग सांगते, कर्मयोग सांगते, भक्तियोग सांगते. म्हणून त्यांनी काय केलं की सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सगळ्याच सार असलेली अशी जी भगवद्गीता आहे ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून संस्कृत मधून मराठीत रूपांतरित केली. तळागाळातल्या लोकांना ती समजावी म्हणून ज्ञानेश्वरांनी प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की ती तापत्रय हारिणी भवदोषहारी स्वर्ग मृत्यू ताळे तिन्ही उतरली. विष्णूचं ते कामच आहे सगळ्यांचं कल्याण बघण्याचं. तर ते विष्णूंनी केलेले म्हणजे ज्ञानेश्वरांनी. आता तिसरी, गोमती काशी गंगा ऊर्ध्वमुखे त्रिवेणी परी मुरडलिया योगिया सज्जनी. कृष्णा तुंगभद्रा यमुना मिळोनी प्रातःकाळी आल्या गुप्त होबोनी. जनी जान्हवी ही त्रैलोक्य जननी तप्ती तप्तेश्वरी तप्तांच्या राशी निरंतर वाहे योग्या अहर्निशी. वटेश्वर सांगया हेतू धरी रे मानसी. कृष्णा तुंगभद्रा यमुना मिळोनी म्हणजे काय? ही गंगा आणि यमुना हे आता तुम्ही जर सगळे योग मार्गातले आहातच तर ध्यान धारणा करत असताना आपल्याला इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या या एकत्रित करून सुषुम्नेमध्ये तिचं रूपांतर करून तिला वर न्यायचं असतं. तर त्यांनी म्हणलेलं आहे की अशा पद्धतीने
कृष्णा तुंगभद्रा यमुना मिळून प्रातःकाळी आल्या गुप्त होवनी. इडा आणि पिंगला काय करतात? गुप्त होतात, त्या सुषुम्नेत जातात. म्हणजे हे वर्णन कोणाचं झालं? खुद्द मुक्ताबाईंचं झालं. जनी जान्हवी हो त्रैलोक्य जननी. हा जर मार्ग सगळ्यांनी स्वीकारला तर प्रत्येकाला आपला उद्धार करून घेता येण्यासारखं आहे. आपल्या आपणच सहस्रार चक्रापर्यंत जाऊन आपल्या स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून त्यांनी असं म्हणलेलं आहे की प्रातःकाळी आल्या गुप्त होवोनी, जनी जान्हवी ही त्रैलोक्य जननी, तप्ती तप्तेश्वरी तपांच्या राशी, निरंतर वाहे योग्या अहर्निशी. हे योग्या म्हणजे काय? चांगला वटेश्वर हा कोण आहे? योगमार्गी आहे. आणि हे सगळे लोक पण खरं सांगायचं तर नाथपंथाचे आहेत, त्यामुळे योगमार्गातले आहेतच. त्यामुळे त्यांना इडा पिंगला सुषुम्ना हे सगळं नीटच माहिती आहे आणि चांगल्या परिचयाचं आहे. त्यामुळे ते सांगतात, वटेश्वर सांगया तू हे धरी रे मानसी. म्हणजे चांगा वटेश्वराला ते सांगतात की निरंतर वाहे योग्या अहर्निशी. तू मनामध्ये ही कल्पना कर की तप्ती तप्तेश्वरी तपांच्या राशी. या मुक्ताबाई जवळ अनेक तपांच्या राशींचं खूप मोठं मनोबल जमा झालेलं आहे. म्हणून तू काय कर की निरंतर वाहे योग्या अहर्निशी. तू नित्य तिची सेवा कर, तिचा शिष्य हो, इतकी ती त्या पात्रतेची आहे. आणि हे ते कोणाला सांगतात? शरणागत सोपान बोले निवृत्तीसी. की ती योग्य आहे का रे चांगा वटेश्वराची गुरु व्हायला? हा प्रश्न आहे निवृत्तीनाथांचा. त्याच्यावर सोपान देव चांगावटेश्वराला पण सांगतात की तू मुक्ताबाईचं ऐकत जा, आणि आपल्या भावाला पण सांगतात शरणागत सोपान बोले निवृत्तीसी, की होय तिची योग्यता त्यांचा गुरु होण्याची आहे. अशा पद्धतीने आपल्या भावंडांचं संपूर्ण अवतार कार्य, त्यांच्या समाधीचे सूचक उल्लेख पृथ्वी तलावर या सगळ्या भावंडांनी एकत्रितरित्या जीवन घालवलं आणि जीवित कार्य केलं. त्याचं किती उत्कृष्ट आलेख सोपान महाराजांनी इथे मांडलेला आहे. म्हणजे एका वेळेला किती गोष्टी ते सांगू शकतात. अक्षरशः अप्रतिम वर्णन केलेलं आहे त्यांनी. तर हे रूपक फार सुंदर आहे. असंच आता दुसरं एक रूपक आपण पाहूया. घोंगडीचं रूपक आहे. म्हणजे त्या काळातल्या सगळ्याच संतांनी घोंगडी, त्याच्यानंतर काय म्हणूयात आपण पांगळा, वासुदेव, आंधळा अशा पद्धतीची रूपक केलेली आहेत की त्या रूपकातून ते पांडुरंगाची भक्ती सादर करत असतात. आता असं घोंगडीचं रूपक ते काय सांगतात? देह गुरुचरणी अर्पण, तिचे मोल राम नाम. पंढरपूरच्या बाजारात राम मोल देऊन गुरुचरणी अर्पण. घोंगडियासाठी पंढरीये पेठी, वैष्णवांची दाटी होती जेथे. घोंगडियांचे मोल पै खरे, राम टका देई एक पुरे. म्हणजे त्याचं मोल काय आहे? राम राम म्हणा, बस, दुसरं काही मोल नाहीये. घोंगडिया घोंगडिया पाड दाविती, म्हणजे एका पाठोपाठ एक घोंगड्या ते दाखवतात. एक एक दाविती एका पुढे. म्हणजे कोण कोण आहे ते? निरनिराळे सगळे संत आहेत की जे पांडुरंगासमोर आपली भक्ती दर्शवित असतात. सोपान देव घोंगडी घडी केली. घोंगडी म्हणजे आपला स्वतःचा हा देह. सोपान देवे घोंगडी घडी केली, चरणी राहिली निवृत्तीच्या. मी कुठे आहे? माझी जागा माझ्या गुरूंच्या पायाशी आहे, असं सोपान महाराज घोंगडीच्या रूपकातून आपल्याला सांगतात. आता आणखीन एक त्यांचा रूपकात्मक अभंग आहे बर का. गुरूंचा आत्मसाक्षात्कार त्यांना जेव्हा गुरु करून देतात, तर तेव्हा आत्मसाक्षात्काराची जी अवस्था आहे त्यांची, तिचं वर्णन ते करतात. एक लक्ष धन निगुती ठेविले, मज द्यावयासी नेले आपुल्या गावा. एक लक्ष धन. एक लक्ष धन म्हणजे म्हटलं तर खूप धन असा त्याचा अर्थ, आणि म्हटलं तर एकाग्रता ही त्यांनी माझ्याकडून मागून घेतली. एक लक्ष धन निगुती ठेविले, मज द्यावयासी नेले आपुल्या गावा. आपल्या गावाला नेलं म्हणजे काय? की निवृत्तीनाथ स्वतः आत्मज्ञानी होते, तसं त्यांनी मला काय केलं? आत्मज्ञानी केलं. मग तेथे पाहिले तव
गाव नाही शिव उघडे निरंजनी उघडे केले. म्हणजे काय केलं तर गाव आणि शिव. तर गाव म्हणजे काय, हा देह. शिव म्हणजे काय तर त्याची सीमा. आता हा देह कसा तयार झालेला आहे, तुम्ही सगळे एवढ्या छान योग मार्गातले आहात, त्यामुळे तुम्हाला थोडस क्लिष्ट सांगायला हरकत नाही. आपला देह हा चौदेह आहे. एक पहिला काय आहे, स्थूल देह जो दिसतो, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि सत्वरज तम. तर अशा पद्धतीने तो अष्टधा प्रकृतीचा असा झालेला आहे. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. तर तसा तो देह तयार झालेला आहे. कसा, पंचमहाभूत आणि त्रिगुण हा स्थूल देह दिसणारा. सूक्ष्म देह कशाचा आहे, मन बुद्धी अहंकार चित्त, या चित्त चतुष्टयाचा आहे. तो सूक्ष्म देह आहे की जो बाहेरून दिसत नाहीये. हे हात पाय हे सगळं दिसतं, स्थूल देह दिसतो, पण सूक्ष्म देह दिसत नाही. मन बुद्धी चित्त अहंकार हे दिसत नाही, पण ते सर्वात परिणामकारक असतात. आपलं मन आपल्याला जिकडे सांगेल, जिकडे ओढ घेईल, तिकडे आपला देह आपोआप चालतो. त्यामुळे स्थूलापेक्षा सूक्ष्म देह हा जास्त महत्वाचा आहे. तिथून पुढे तिसरा जो देह येतो त्याचं काय नाव आहे तर कारण देह. कारण देह म्हणजे ज्या कारणाने तुम्ही आम्ही जन्माला आलो. आता ते कारण म्हणजे काय तर आपलं संचित. आता जेव्हा मनुष्य देह आपल्याला मिळतो ना, तेव्हा 18व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय ऐसी कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य म्हणजे काय, पुण्यकर्म पापकर्म यांचं दोन्हीचं साम्य आहे. म्हणजे 50% तुम्ही पापी आहात आणि 50% तुम्ही पुण्यवान आहात. अशा वेळेला देव तुम्हाला जो जन्म देतो तो मनुष्य जन्म असतो. म्हणजे आपण जेव्हा मनुष्य जन्म घेतलेला आहे तेव्हा आपण थोडे पापी आहोत आणि थोडे पुण्यवान आहोत. मग आता इथे आपल्याला काय संधी आहे की माझी पापाची लेव्हल मी कमी करेन आणि पुण्याची मी जास्त वाढवेन. मी जास्त पुण्यवान झालो तर मी आपोआप त्या परमात्म्यात विलीन होईल. म्हणजे मग तो महाकारण देह. म्हणजे चौदेह हा जो प्रकार आहे, स्थूल देह झाला, सूक्ष्म देह झाला, कारण देह झाला आणि मग महाकारण देह. तर हा जो प्रकार आहे तर तो त्यांनी इथे सांगितलेला आहे की उघडे शिव उघडे निरंजनी उभे केले. गाव नाही आणि शिवही नाही, मग काय झालं की सगुणही नाही निर्गुणही नाही, साकारही नाही निराकारही नाही, मला तिथपर्यंत त्यांनी नेऊन उभं केलं. उघडे निरंजनी उभे केले. व्योमाचा ठेवा दावितो मज आपणासारखी ओज केली. म्हणजे काय केलं, परमात्म्यात विलीन झाले. सोपान म्हणे मिठाईचे रीन बोडे. म्हणजे पंचपक्वान्नांचं ताट जणू काही वाढून ठेवलेलं आहे. या निवृत्तीने गूढ दावी येणे. असं माझ्या गुरूंनी मला पंचपक्वान्नांचं जणू ताटच वाढून दिलं. इतकी मोठी मोक्षाची शिदोरी माझ्या समोर ठेवली, असा त्याचा अर्थ आहे. हे किती सुंदर लिहिलेलं आहे अभंग त्यांनी. तर एकाग्रता हे उत्कृष्ट धन आपल्याला लाभलेलं आहे आणि परमेश्वर गुरूंच्या हस्ते आपल्याला असा आत्मज्ञानी करून वरपर्यंत आपल्याला जाण्याची एक शिडी देत असतो गुरूंच्या माध्यमातून. तिथे सगुण साकार निर्गुण निराकार या गाव आणि शिव या रेषा पुसल्या जातात आणि आपण व्योमाचा ठेवा म्हणजे आत्मसाक्षात्कारापर्यंत जाऊन पोचतो, असं सोपानदेव आपल्याला या रूपकातून सांगतो. थोडं जड वाटत असेल तर आता एक खूप हलकं फुलकं असं रूपक मी तुम्हाला सांगते. आरशाचे प्रतिबिंब गंधर्व नगरी, तेथे राज्य करी भीष्मकन्या. ख पुष्पाची माला वंध्यापुत्रे आणली, ते करी दिधली प्रतिछाये. मृगांबू घेऊनी चित्रेची बाहुली, कैसा तो वाळी अंतरिक्ष. लटिकाची प्रपंच साजणी व्यापिला, सुटोनिया गेला सोपान देव. आता पहा तुम्ही की याच्यातल्या आपण कोणतीही गोष्ट, उदाहरणार्थ मी तुमच्याशी बोलतीये तर शब्द काय आहेत, त्यांचा अर्थ आकलन व्हायला पाहिजे म्हणून आपण शब्द बोलतो. अर्थातून काय व्हायला पाहिजे, ज्ञानापर्यंत जाता यायला पाहिजे. म्हणजे शब्द अर्थ ज्ञान अशी ही साखळी. आता हे शब्द काय आहेत ज्याच्यातून काही अर्थच निष्पन्न होत नाही. उदाहरणार्थ
आरशाचे प्रतिबिंब गंधर्व नगरी. गंधर्व नगरी म्हणजे ढगांमुळे एक खूप मोठा असं छान अमरावती सारखं एक शहर आपल्याला दिसतंय असं आपण म्हणलो आकाशात. उपयोग आहे का त्याचा काही? गंधर्व नगरी म्हणजे जी प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. तिचं प्रतिबिंब आरशात पडलंय म्हणजे ती आणखीन खोटी. आरशातल्या प्रतिबिंबाला आपण काय म्हणणार? आपण आरशापासून बाजूला सरकलो की प्रतिबिंबाचं अस्तित्व संपलं. मुळातच गंधर्व नगरी आहे, तिलाच अस्तित्व नाही. तिचं आरशातलं प्रतिबिंब म्हणजे तिलाही अस्तित्व नाही. आणि आता तिथे राज्य कोण करतंय? तेथे राज्यकरी भीष्मकन्या. भीष्म अविवाहित होते, त्यांना कुठे मुलगी वगैरे झालेली. त्यामुळे जे नगर अस्तित्वातच नाही त्याच्या आरशातल्या प्रतिबिंबावर भीष्मांची कन्या राज्य करते. आता या शब्दांच्या बुडबुड्यातून ज्ञानाचा काही पत्ता लागतो का? नाही. दुसरी ओळ. ख पुष्पाची माला वंध्या पुत्रे आणली, ते करी दिधली प्रतिछाये. ख पुष्पाची माला, आकाश पुष्प, त्यांची मोठीच्या मोठी वरमाला तयार केली. ती कुणाच्या हातात दिली? वंध्या पुत्र, जिला मुलबाळच होत नाहीये, तिच्या मुलाच्या हातात ती ख पुष्पाची माळ दिली. ते करी दिधली प्रतिछाये. बर का, आणली कोणी? वंध्यापुत्री. आणि कोणाच्या हातात दिली? सावलीची प्रतिसावली अशी जी पडलेली आहे तिच्या हातात दिली. त्यातलं कोण आहे अस्तित्वात? कोणीच नाही. पुढे, मृगांबू घेऊन चित्रेची बाहुली. मृगांबू म्हणजे मृगजळ, अंबू म्हणजे पाणी. तर मृगजळ आहे. मृगांबू घेऊन चित्रेची बाहुली, तर भिंतीवर काढलेल्या चित्रातली जी बाहुली आहे तर ती खाली उतरली, तिने ते घागर घेतली. कशाची? मृगजळाच्या पाण्याची. मृगांबू घेऊन चित्रेची बाहुली. आणि ती काय करते आता त्या घागरीतल्या पाण्याने? कैसा तो वाळी अंतरिक्ष, आकाशाच्या अंगणात ती सडा घालतीये. म्हणजे कोण? चित्रातली बाहुली आकाशाच्या अंगणात मृगजळाच्या पाण्याचा सडा घालतीये. यातलं काय खरंय? काहीच खरं नाही. पुढे, लटिकाची प्रपंच साजणी व्यापिला, सुटोनिया गेला सोपान देव. म्हणून आपल्याला जे जे दिसतं ते सगळं मायेच्या अधीन आहे. लटिकाची प्रपंच सगळं मायेच्या अधीन आहे. म्हणून साजणी व्यापिला, सुटोनिया गेला सोपान देव. त्या मायेच्या तडाख्यातून सोपानदेव स्वतः सांगतायत की मी सुटलो बुवा, मी काही या मायेच्या तडाख्यात सापडलेलो नाही. कारण माझ्यावर गुरूंनी कृपा केलेली आहे. त्यांनी मला व्योमाचा ठेवा दाखवलेला आहे. व्योमाचा ठेवा दावी ती मज, आत्मसाक्षात्कार करून दिलेला आहे. माझी ती जी दोन्ही मधली गाव आणि शिव याच्या मधली जी मर्यादा रेषा आहे तर ती पार करून मी पलीकडे गेलेलो आहे. इतकी माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे. त्यामुळे हा जो लटकेपणा आहे संसारातला, लटिकाची प्रपंच साजणी व्यापिला, सुटोनिया गेला सोपान देव, मी कुठेही मायेच्या त्यामुळे आहारी गेलेलो नाही, असं सोपानदेव सांगतात की ही गुरुकृपा माझ्यावरती आहे. अशा पद्धतीचे आपण रूपकाचे अभंग हे 1, 2, 3 आणि 4 पाहिलेले. आता मी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं म्हणलं की ज्ञानेश्वरांनी काय केलं की हरिपाठ लिहून ठेवला. कशासाठी लिहिला? की अमृतानुभव खूप मोठा आहे. ते योगवासिष्ठातलं तत्वज्ञान त्यांनी सोपं करून सांगण्यासाठी तिथे आपल्यासाठी ते लिहून ठेवलेलं आहे. योगवासिष्ठातलं तत्वज्ञान म्हणजे अमृतानुभव. चांगदेव पासष्टी हा असाच एका, चांगावटेश्वर हा एक नाथांपैकीतला आहे, नाथपंथी. तर त्याला त्यांनी उपदेश केलेला आहे की हे जे शरीर कष्टवून आपण काहीतरी साध्य करू शकत असतो असं होत नाही. आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्याचा मार्ग वेगळा आहे. हे चांगदेव पासष्टीमध्ये त्यांनी समजावून सांगितलेले. ज्ञानेश्वरी तर काय बोलून चालून सगळ्या उपनिषदांचं सार त्यांनी काढलेलं आहे आणि ते आपल्या भोवती मांडून ठेवलेले. अशा पद्धतीने जरी केलेलं असलं तरी हे सगळंच खूप उच्च तत्वज्ञान आहे. तर भोळ्या भाविका, भोळ्या भाळ्या सगळ्या भाविकांच्यासाठी तत्वज्ञान जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय करावं बरं? म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की पायी चालता चालता पायाच्या गतीवर अवलंबून, म्हणजे आता
एक रिदम आहे बघा, आपण पायी चालत असताना तो रिदम आहे, तुम्ही म्हटलात तर तुम्हाला कळेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं आपण पाऊल टाकतोय असं वाटतं. तर वारकऱ्यांच्या चालण्यामध्ये हा रिदम आहे आणि तो रिदम ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम घेतलेला आहे. म्हणजे इथे मला कुसुमाग्रजांची आठवण होते की त्यांनी काय केले, आगगाडी आणि जमीन लिहिताना, आगगाडी जशी चालते, नको ग नको ग आक्रंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुना, हा जो फलाटावरचा आगगाडीचा प्रवास आहे त्याचा ध्वनी, तो त्यांनी तिथे मुद्दाम घेतलेला आहे. म्हणजे काव्याला रूप देताना आपल्या डोळ्यासमोर जे मांडायचंय तेच बरोबर त्या काव्याला लयीत पकडतं. असं जर केलं तर ती लय आपल्या मनामध्ये पक्की ठसते आणि कधीच मनातून जात नाही. म्हणजे वारकरी हा फक्त वारीच्याच काळात वारकरी असतो असं होत नाही. कधीही तो घरी सुद्धा जेव्हा म्हणत असेल तेव्हा त्याला वाटत असतं की अरे, माझी पावलं आता पंढरीचीच वाट चालतायत बरं का. आपोआप होतं हे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर हा हरिपाठाचा एक खूप महत्वाचा सॅलिएंट फीचर असं आपण म्हणूया. तर तो आहे, तो सगळ्या संतांनी उचलला आणि मग प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने हरिपाठ लिहिलेला आहे. तसा सोपानदेवांनी सुद्धा लिहिला. पण सोपानदेवांचा हरिपाठ आहे ना, त्याचे खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. म्हणजे मी इथे त्यांना ज्ञानेश्वरांच्या पेक्षा जास्त मार्क देईन का, त्याचं कारण सांगते. ज्ञानेश्वरांनी काय केलं, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 4 आणि 6 10, 18ही पुराणे, 10 आणि 18 28, हरिसी गाती. मग या सगळ्यांचं सार मी तुम्हाला सांगतोय म्हणून त्यांनी 28 अभंग घातले हरिपाठात. पण आता माणसांना एवढं सुद्धा म्हणायला नको असतं, हे सोपानदेवांना माहितीये. म्हणून आणि सोपानदेवांना सोपान काका का म्हणतात ते माहितीये का तुम्हाला, की निवृत्तीनाथ तर त्यांचे गुरु ज्ञानेश्वरांचे. लोक ज्ञानेश्वरांपर्यंत जायला घाबरतात, निवृत्तीनाथांपर्यंत तर कोण जाणार. म्हणून मग या मनामधल्या काहीही शंका सगळे सोपानदेवांना विचारत असत. म्हणून त्यांचं नाव काय आहे माहितीये, सोपान काका. सोपान काका मुक्ताबाई ज्ञानदेव जनाबाई, असा वारकरी संप्रदायातला एक हरिपाठ परिपाठ आहे. तर त्यांना सोपान काका म्हणतात. काका काय आहे माहितीये का, की धाकामुळे वडिलांजवळ एखादी गोष्ट जर का सांगता आली नाही, तर काका कसा धाकटा असतो, तर त्याच्याजवळ एखादी गोष्ट सांगितली तर ती वडिलांपर्यंत जाते पण, आणि आपल्याला मिळणारी बोलणी मिळत नाहीत आपल्याला, म्हणून काका जवळचा असतो. तसे सोपान महाराज हे सगळ्या संतांना जवळचे होते. म्हणून 28 अभंगांचा जो हरिपाठ आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे, हरिसी गाती, तर एवढा मोठा हरिपाठ सोपानदेवांनी ठेवला नाही. मग त्यांनी काय केलं, तर 5 अभंग आहेत फक्त हरिपाठाचे. त्याच्यातही गंमत अशी आहे की शेवटचा अभंग आहे तर तो काल्याचा आहे. कारण की पंढरपूरला गेल्यानंतर प्रदक्षिणा मार्गावर गोपाळपुऱ्यात प्रदक्षिणा घातली की काला करायचा आणि मगच पंढरपुरातून मुक्काम हलवायचा, अशी प्रथा आहे. म्हणून काल्याचा एक अभंग कंपल्सरी असतो. तो जर सोडून दिला तर वरचे जे अभंग आहेत तर ते इतके सुटसुटीत करून टाकलेले सोपानदेवांनी. तर त्याची मी तुम्हाला आता गंमत सांगते. त्यांची सुरुवात काय केली, या जनार्दना पाठे. आता त्यांनी हरिपाठ म्हणलं नाही, त्यांनी काय शब्द वापरला, जनार्दन. आता जन काय आहे, मी मगाशी सांगितलं की नाही, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण देह हा जन आहे. कारण देह म्हणजे पाप आणि पुण्य एकत्र करून 50-50% कर्मसाम्य दशेनी तुम्ही आम्ही जन्माला आलो, ते तो जन लोक म्हणजे आपल्यातला तिसरा देह, कारण देह. मग तिथे आपण असताना मी माझ्यातली पापकर्म जाळून टाकण्याचा प्रयत्न करीन आणि पुण्यकर्म करीन, असं मी जर भगवंताला वचन दिलं तर भगवंत मला माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून वर जाण्याची, प्रगतीची मुभा देतो, तो जनार्दन. म्हणून हरिपाठ न म्हणता सोपानदेव जनार्दन पाठ म्हणतात. की इथे अर्धन कशाचं आहे, कारण देहाचं अर्जन आहे. न म्हणजे कारण देह पुन्हा आपल्याला येणार नाही, परत परत मला मनुष्य जन्म घ्यायचाच नाहीये, पाप पुण्याचे हिशोब मांडायचेच नाहीये, मी एक पटकन वरतीच जाणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. अर्धन, जनाचं अर्धन म्हणजे मी कारण देह निपटून टाकला
आता मला मोक्षच आहे, पुन्हा पुन्हा मला या पृथ्वी तलावर हिशोब द्यायला यायचं नाहीये पापा पुण्याचा. तो जनार्दन, तो जो हिशोब आपला मिटवून टाकतो तो जनार्दन. म्हणून सोपानदेव म्हणतात, या जनार्दना पाठे जाई जे वैकुंठे, हरी नाम गोमटे मुखे घे. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं? फक्त हरिनाम घ्यायचे. मग त्याच्यासाठी ते समजून काय सांगतात? वायाची भ्रमसी कारे गुणराशी. तू काय करतोयस की हे सारखं भ्रमण चाललंय तुझं. कोणतं? या योनीतून त्या योनी, त्या योनीतून त्या योनीत. वायाची भ्रमसी. का रे? कशामुळे हे हिंडणं होतंय? का रे गुणराशी. सत्वरज तमांच्या या चिखलातून पुन्हा 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 तुम्ही जर का समजा एखाद्याशी बोलत असताना त्याला काय झालंय म्हणून एकदम संताप व्यक्त केला, रजोगुण वाढला, तमोगुण वाढला, असं जर झालं तर काय होतं? का रे गुणाची वेगी केशवासी भजत जावे. आपण काय करतो? भ्रमशी. त्यांनी म्हणलंय की या सत्वरज तम या 3 गुणांच्या कमी अधिकपणामुळे आपण पुन्हा पुन्हा इथे येतच राहतो. तसं करू नका. वेगी केशवासी भजत जावे. मग काय करा? आहे ना तुमच्या जवळ पुण्याची राशी. पाप जसं 50% तसं पुण्य पण 50%. मग आपण प्रयत्न नको का करायला की 51% करू पुण्य? एकदा प्रयत्न केला ना की 51 52 व्हायला वेळ लागत नाही. आणि गंमत काय आहे, आपण जेव्हा हे 52 करतो तेव्हा हे 48 नाही का होत पापाचे. हं असं करता करता हळूहळू इकडे जेव्हा 60 होतील तेव्हा इकडे 40च होणार आहेत. म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला खूप चांगला आहे. इथे हिशोब काय करायचा की 1 कमी केला तर 2 कमी होतात, हो की नाही? म्हणून आपल्याला हा हिशोब फायद्याचा पडतो. म्हणून वायाची भ्रमसी कारे गुणराशी वेगी केशवासी भजत जावे. मग आपलं चुकतंय कुठे? तर ते सांगतात शरीर पोसिशी. शरीर काय आहे? स्थूल देह आहे. काबाड उपसिशी. तिथे किती कष्ट केले तरी तो काय आहे? ज्ञानेश्वरांच्या भाषेत टरफलांचा चिवडा आहे हा. आता दाण्याचं त्या आतल्या दाण्याचं रक्षण करायचं म्हणून ते टरफल टणक असतं. मग ते म्हणून आपण ते टणक काय टरफल म्हणून आपण जपून ठेवू का? नाही ठेवत. तसं आपण काय करायला पाहिजे? दाणा जपायचा आहे म्हणून टरफल टणक होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हा स्थूल देह आहे तर तो मला कशासाठी दिलाय देवानी? तो मला का टिकवायचा आहे? माझ्या हातून पुण्यकर्म व्हावीत हा हेतू आहे देवाचा. अशासाठी मी माझ्या स्थूल देहाचा वापर करेन. शरीर पोसिशी काबाड उपसिशी हे नाही आहे कामासी आणती तुझ्या. नुसतं उगाच जिभेला चांगलं वाटतंय म्हणून श्रीखंड खायला घातलं, आमरस खायला घातला तर तो काय झालं? ते स्थूल देहाचं वाढवणं झालं. पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला भगवंतापर्यंत जायचे हे आपण विसरून गेलो. ते नाही चालणार. म्हणून शरीर पोसिशी काबाड उपसिशी हे नाही आहे कामासी आणती तुझ्या. सोपान सांगे ऐके तो दृष्टांत, हरिसी मुखाने गाई वेगी. तू काय कर तर त्या हरीचं नाम घेत राहा. हरिसी मुखाने गाई वेगी. त्याचं एक महत्वाचं कारण असे की आपण इथे का जन्माला आलोय हे तू ओळखत नाहीयेस. संसारा आली या कारण न ओळखीसी. म्हणून नरहरी न म्हणसी एक्या भावे. आणि शरीर पोसिशी काबाड उपसिशी हे नाही कामासी आणती तुझ्या. मग तू काय कर तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे जर तू लक्षात ठेवलंस तर मग राम नाम आपल्याला घ्यायचंय हे तुझ्या लक्षात येईल. तर त्यांनी इथे काय काय सांगितलेलं आहे? संसारा आली या कारण न ओळखीसी, नरहरी न म्हणसी एक्या भावे. जप नाम विद्या, तप नाम विद्या, संसारी हा जन्म गेला वृथा. आता काय आहे की कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापर युगात वेगवेगळ्या गोष्टींनी म्हणजे यज्ञ करून, त्याच्यानंतर पूजा करून, होम करून असं आपण नुसत्या संकल्पाने, कृतयुगात तर त्याला कृतसंकल्प असंच म्हणतात, नुसत्या संकल्पाने सुद्धा प्राप्ती होत होती परमेश्वराची. पण आता कलियुगामध्ये या कशाचा उपयोग नाहीये. नुसतं नाव घेतलं तर यज्ञाचं पुण्य मिळतंय. जपयज्ञ येतो. म्हणून काय करा? जप नाम विद्या, तप नाम विद्या, संसारी हा जन्म गेला वृथा. ऐहिकी भजावे, परत्रा लागी जोडावे, हे वर्मबीज कवणे सांगावे, सोपान देवे सांगावे. कारण सोपान देवे जोडी गेले धन, नित्य ते स्मरण राम नाम. सतत रामनामाचा जप केला तर दुसरं कुठलंही धन
त्याचा साठा आपल्याकडे होऊ शकतो का? नाही होत. पण रामनामाचा मात्र आपल्याजवळ साठा होऊ शकतो. म्हणून सोपानदेव सांगतात, सोपान देवे जोडी येले धन, नित्य ते स्मरण राम नाम. आता इथे परत एकदा थोडीशी काव्याची मजा म्हणून सांगते बरं का. ऐहिकी भजावे परत्रा लागी जोडावे, हे वर्म बीजे कवणे सांगावे. तर पुढे आले उत्तर, सोपान देवे. म्हणजे कवणे सांगावे, सोपान देवे. पण त्याच्या पुढची ओळ अशी आहे, सोपान देवे जोडी येले धन, नित्य ते स्मरण राम नाम. म्हणजे पूर्वी बघा, जर लाईट गेले तर कंदील असायचा, मग तो असा माझघरातल्या खुंटीला असा टांगून ठेवायचे. म्हणजे माझघर ओसरी असं दोन्हीकडे प्रकाश पडतो, हो की नाही? याला काय म्हणतात मराठी व्याकरणात? देहली दीप न्याय, म्हणजे उंबऱ्यावरचा दिवा, असं त्याला नाव आहे. तर तसं सोपान देवे हा शब्द इकडे पण आणि इकडे पण प्रकाश टाकतो. कसा? ऐहिकी भजावे परत्रा लागी जोडावे, हे वर्म बीज कोणे सांगावे, सोपान देवे. आणि पुढे काय आहे? सोपान देवे जोडी येले धन, नित्य ते स्मरण राम नाम. त्यांनी दोनदा लिहिलाच नाहीये सोपान देवे हा शब्द, मी तुम्हाला सांगतेय दुसऱ्यांदा. प्रत्यक्षात कसं आहे? ऐहिकी भजावे परत्रा लागी जोडावे, हे वर्म बीज कवणे सांगावे, सोपान देवे जोडी येले धन, नित्य ते स्मरण राम नाम. त्यामुळे धन कोणतं आहे? पायोजी महिने राम रतन धन पायो, असं ते सांगतात, नित्य ते स्मरण राम नाम. आता तिसऱ्या अभंगात ते काय सांगतात की मला हे सगळं का जमलं? कारण आम्ही नेणो माया, नेणो गाती काया, ब्रह्म लवला ह्या आम्हा माझी. आमच्यात काय भरलेलं आहे? सगळं ब्रह्म भरलेलं आहे, माया अजिबात नाहीये. ब्रह्म लवला ह्या आम्हा माझी, मी तू पण गेले ब्रह्मी मन ठेले. म्हणजे तू तू नाहीयेस, मी नाहीये, मग काय आहे? मीही ब्रह्मच आहे, तूही ब्रह्मच आहे. मी तू पण गेले ब्रह्मी मन ठेले. त्याचं कारण वासना ते जाणं ब्रह्म झाली. मनामध्ये वासना जन्मालाच येत नाही. जी येईल ती अहम ब्रह्मास्मी असं स्फुरण असेल, ब्रह्म झाली. मग हे सगळं मला ज्ञान कुठून आलं? बीज सर्व भाव, बीज म्हणजे दुसरे सर्व भाव. मग एकमेव भाव कोणता खरा? बीज म्हणजे तुकाराम बीज मधली बीज, बीज म्हणजे दुसरं, द्वितीया, भाऊबीज, त्यातलं बीज. बीज सर्व भाव म्हणजे दुसरे. मग पहिला कोणता आहे? आपणची देव. आता आपणची देव हा जो भाव आहे तोच फक्त खरा, असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मी तुम्हाला एक सांगितलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल की एक वेदवाक्य आहे. कोणतं? अहम ब्रह्मास्मी, आपणची देव. सोपानदेवांनी किती सोपं करून सांगितलं, अहम ब्रह्मास्मी. एरवी आपल्याला किती भीती वाटते की बापरे, वेद असं म्हणतात, अहम ब्रह्मास्मी, मला नाही ते जमणार. सोपानदेवांनी किती सोपं केलं. बीज सर्व भाव, आपणची देव, अहम ब्रह्मास्मी, मीच आहे तो, असं मला माझ्या गुरूंनी शिकवलं. केला अनुभव गुरुमुखे, मला माझ्या गुरूंनी सांगितलं. त्यामुळे आपणची देव म्हणजेच अहम ब्रह्मास्मी. मी खूप मोठं एक वेदवाक्य सांगतोय, हा आविर्भावच नाहीये सोपानदेवांचा. इतकं सोपं करून टाकलंय त्यांनी. त्यामुळे आपोआप काय झालं की सोपान हा ब्रह्म वर्तत असे सम. तो काय करतो? ब्रह्मसम वर्तत असे. आता मी एकदा ब्रह्मच आहे म्हणलं तर मी वागणार कसा? ब्रह्मासारखा. सोपान हा ब्रह्म वर्तत असे सम. त्यामुळे प्रपंचाचे काम नाही. त्यामुळे मी आता प्रापंचिक कुठल्या व्याधी माझ्या अंतःकरणाला थोडं सुद्धा हलवत नाहीत. प्रपंचाचे काम नाही. तर काया माया या सगळ्या गोष्टी माईक आहे, पण अहम ब्रह्मास्मी हे कसं आहे? आध्यात्मिक आहे. मी तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. ते का पोहोचलो? तर केवळ निवृत्तीनाथांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचलो. म्हणून ते काय सांगतात? तैसे झाले आम्हा निवृत्ती पौर्णिमा, विठ्ठल विनटली समा रमतेज. ते घरात भावंड म्हणून एकत्र वाढतायत, त्यामुळे त्यांना निवृत्तीनाथांचं सतत सहवास आहे. त्यांनी उपमा काय दिली पहा बर का. तैसे झाले आम्हा निवृत्ती पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे सतत पूर्ण चंद्र आहे, माझ्या जवळ सतत सहवासाला आहेत माझे गुरु. तैसे झाले आम्हा निवृत्ती पौर्णिमा, विठ्ठल विनटली रमा समतेज. पांडुरंगाच्या शेजारी जेव्हा रुक्मिणी उभी राहते, विठ्ठल विनटली रमा समतेज, आपोआप ती पांडुरंगा एवढी मोठी होऊन गेली. तसं मी निवृत्तीनाथांच्या बरोबर राहतोय, मी आपोआप मोठा झालो.
सोपान निकट गुरुनाम पेठ, नित्यता वैकुंठ जवळी असे. मी गुरूंमुळे आपोआप मोठा झालो. किती उपमा सुंदर दिल्यात तुम्ही पहा. म्हणून सोपान निकट बोलोनी सरळ, पुष्कला गोपाळ अभय देत. इथे सोपान महाराज व्यवस्थितपणानं असं सांगतात. चौथा जो अभंग आहे ना, वेळेत बसतंय का हो? मला सांगा बरं का. आता पुढचा अभंग त्यांचा असा आहे. सागरीचे तो ये जगा निववित, मागुते भरित पूर्णपणे. तैसे आम्ही दास तुझ माझी उदास, तू अमुचा निवास सर्व देवा. तुझ माझी विरो सुख दुःख विसरो, तुझ्या नामे तरो याची जन्मी. सोपान निकट बोलोनी सरळ, तुष्टला गोपाळ अभय देत. या अभंगाच्या निरूपणानंतर मी थांबते. हा अभंग खूप महत्वाचा आहे. सागरीचे तो ये जगा निववित, हे ते आता कुणाशी बोलतायत माहितीये का? हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव देवांशी बोलतायत. ते आता आपल्याशी नाही बोलत आहेत. हरिपाठ आत्ताचे अभंग बाकीचे त्यांनी आपल्याला सांगितले, पण हा जो अभंग आहे तो ते स्वतः परमेश्वराशी बोलतायत. काय म्हणाले? सागरीचे तो ये जगा निववित, मागुते भरित पूर्णपणे. म्हणजे मी एक थेंबुटा म्हणून नदीत पडलो, मग नदीतून मी समुद्राकडे आलो आणि सगळ्यांना निववत निववत पुढे आलो. तैसे सागरीचे तो ये जगा निववित, सगळ्यांना शांत करत मग पुन्हा समुद्राला येऊन मिळतं. तर मागुती भरित पूर्णपणे. तैसे आम्ही दास तुझ माझी उदास. तर हे पांडुरंगा, आम्ही तुझे दास आहोत, तुलाच परत येऊन मिळणार आहोत. तुझ माझी उदास, तू आमचा निवास सर्व देवा. मी इथे प्रापंचिक म्हणून जन्म घेतलाय म्हणून घाबरू नकोस. मी निवासस्थान तूच आहेस माझं, हे विसरलेलो नाही. तू आमचा निवास सर्व देवा. तुझ माझी विरो सुख दुःख विसरो, तुझ्या नामे तरो याची जन्मी. म्हणजे तुझं माझी विरो, मी काय करणार आहे? मी तर स्वतः इथे प्रापंचिक म्हणून जन्माला जरी आलेलो असलो तरी तुझ्यातच रत आहे. तुझ्या सुख दुःख सगळी मी तुला अर्पण केलेली. तुझं सुख दुःख विसरो, तुझ्या नामे तरो याची जन्मी. आणि तुझंच नामजप करत मी या जन्मात तरणार आहे. स तरतीस लोकांस तारयती, असं नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलेले आहे. आणि तो देवाला विनवणी करतात सोपान महाराज की तुझं माझी विरो सुख दुःख विसरो, तुझ्या नामे तरो याची जन्मी. असं म्हणल्यानंतर परमेश्वर काय म्हणाले? सोपान निकट बोलो सरळ, तुष्टला गोपाळ अभय देत. सोपान देवांनी हे सगळं सांगितल्यानंतर ऐकलं गोपाळांनी आणि तुष्टला गोपाळ अभय देत. त्यांनी एकदम अभयाचा हात वर केला आणि समाधान व्यक्त केलं की हो, तू संत म्हणून आता खाली उतरलेला आहेस आणि तू लोकोत्तर कार्य करतोयस. मला आनंद आहे तुझ्या कार्याचा. म्हणजे सर्टिफाईड सोपानदेव आता सर्टिफाईड आहेत असं सगळ्या लोकांच्या समोर पांडुरंगानी कबुली दिलेली आहे. असा हा सुंदर अभंग आहे. आणि एकदा का देवाच्याकडून देवानी सर्टिफाय केलेला असा संत आमच्यात राहतो आणि आमचा उद्धार करतो, हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा लोक त्यांचा हरिपाठ नाही ऐकणार का? नक्की ऐकणार. असा हा सुंदर अभंग आहे. याच्यासाठी मी एक खूप सुंदर उदाहरण असं देत असते नेहमी, की संत काय करतात नेहमी, हे जे वर्तुळ आहे ना, तर त्याच्या बरोबर मध्ये असे संत असतात. त्यामुळे त्यांना खाली हे प्रापंचिक लोक आहेत तेही दिसत असतात, वर जे सगळी वर देव मंडळी आहेत ती सगळी दिसत असतात. ते व्यासावर उभे असतात. म्हणून व्यास ही सुद्धा व्यक्ती नाही, हेच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम ही उपमा समजून सांगितली की व्यास म्हणजे काय? जो प्रापंचिकांकडे पण बघू शकतो, जो परमार्थाकडे पण बघू शकतो. प्रपंच आणि परमार्थ हे जणू त्यांचे दोन डोळे असतात. असे ते व्यासावरची माणसं आहेत की ज्यांना प्रपंचामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहता येतं आणि परमार्थातले असून सुद्धा प्रपंचातल्या लोकांच्याकडे, त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देता येतं. असे जे लोक मध्ये असतात ते सगळे व्यास असतात. म्हणून ते आपल्याला एवढं मोठं तत्वज्ञान अत्यंत सोपेपणाने समजावून सांगत असतात. जे खाली आहेत त्यांचा उद्धार करण्याचं काम ते करतात आणि जे वर आहेत त्यांना मी उद्धार करतोय बर का, सबुरीने घ्या असं सांगत असतात. म्हणून जे मध्ये आहेत ते दोन्हीकडच्या लोकांशी बोलू शकत असतात. म्हणून संत हे
देवते संत निमित्त त्या प्रतिमा असे असतात. म्हणून सोपानदेव हे एक संत म्हणून इतके मोठे ठरतात. आता मी तुम्हाला सांगेन, आशाने सुरुवातीला सांगितलेलंच आहे की सासवडला सोपान महाराजांची समाधी आहे. मार्गशीर्ष उत्सवात त्यांनी समाधी घेतली, त्यामुळे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हा तिथे खूप मोठा उत्सव असतो. अष्टमी ते त्रयोदशी कधी जमेल तेव्हा जाऊन या, नमस्कार करून या. नाही तर आता ज्येष्ठात जेव्हा पालख्या जातात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आमच्याकडे मुक्कामालाच असतात. मग सोपानदेव ज्ञानेश्वर दोन्ही दर्शन होतात आणि मोठा सोहळा बघायला मिळतो, आनंद वाटतो. तेव्हा गेलं तरी चालेल. कार्तिकी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे हा तर सोपानदेवांचा वाढदिवस आहे, जयंती आहे. वाटलं त्यावेळेला जा, जमलं तर. खूप सुंदर आरास करतात, सगळं मंदिर निरनिराळ्या दिव्यांच्या रोषणाईने सजवतात. खूप छान असते ती सुद्धा सजावट. ते एक. आणि चौथं म्हणजे वैशाखात जनाबाईंना खुद्द मार्गशीर्षात समाधी जेव्हा घेतली तेव्हा येता आलं नाही सोपानदेवांच्या भेटीला, म्हणून त्या वैशाखात आल्या. तर वैशाखात त्या पुन्हा एकदा आल्या म्हणून सोपानदेव त्यांना दर्शन देतात, म्हणून वैशाखात परत एकदा उत्सव होत असतो मोठा. अशा 4 वेळा सासवडला मोठे उत्सव होत असतात. कधीही जमलं तेव्हा, इथून फक्त 30 किलोमीटरवर आहे पुण्यापासून. आपल्याला पाहिजे तेव्हा सासवडला जा आणि दर्शन घेऊन या. देऊळ भव्य आहे, सुंदर आहे आणि तीर्थक्षेत्र ही पुण्य पवित्र आपल्यात व्हायब्रेशन्स निर्माण करणारी अशीच असतात. त्यामुळे आपल्याला तिथे गेल्यानंतर मी आता सांगितलं तसं ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, तसं तुम्हाला पण आनंद मिळेल आणि ब्रह्मदेवाच्या साक्षात परापश्यंती मध्यमा वैखरीच्या वाचेच्या त्या ब्रह्मदेवाच्या रूपाला तुम्हाला नमस्कार करता येईल, असं मी तुम्हाला सांगते आणि थांबते. आता सोपानदेवांच्या साठी मी केलेली जी कविता आहे ती तुम्हाला ऐकवावी अशी माझी इच्छा आहे. माना विठ्ठलाची सत्ता जाईल मीपणाची भ्रांता, ठेवा सारी तल्लीनता सोपानाच्या वचने. सगुण निर्गुण दोही माझी पूर्ण, एक नारायण भरलासे. योग तो दुर्गम भक्तिमार्ग सुगम, सुख दे परम प्रापंचिका. करा ज्ञानयुक्त भक्ती मिळे प्रापंचिका मुक्ती. धन्य सोपानाची गती मार्ग दावी सकळा. एकांताची गोडी मनी नित्य समाधान मौनी. ऐसा लक्षणयुक्त ज्ञानी धन्य धन्य सोपान. सोपान हा नाम म्हणी कंठी ल्यावा रात्रंदिनी. देह जाईल उजळोनी मोक्ष झणी मिळेल. घालून भक्तीची पावटी नेई शुद्ध ज्ञानाप्रती. वंदन करीते सत्यवती समाधिस्थ सोपाना. वंदन करीते सत्यवती समाधिस्थ सोपाना. जय राम कृष्ण हरी. कोणाला काही शंका असतील तर विचारा. खूप छान बोललात माऊली, खूप सुंदर, अप्रतिम सुंदर बोललात. आणि आपला जो अभंग आहे तो तर फारच सुंदर. पुन्हा पुन्हा यावं आपण. हो येईल. कोणाला जरूर. शंका आपण हा? जरूर विचारू शकता. आणि सुषमाते, नमस्कार ताई. नमस्कार. सोपान महाराज खूप सुंदर सांगितलं. हे हा. चारी भावंड ब्रह्मा विष्णू आणि महेश रूपातले संत, हो जे अवतार कार्य कृष्णाचं संपलं त्याच्यानंतर हे जे कार्य सुरू होण्यासाठी संतांनी पृथ्वीवर अवतार घेतला, खूप सुंदर आम्हाला कळलं. हो आणि प्रत्यक्ष ब्रह्मा म्हणजे सोपान महाराज. हो खूप छान. आणि त्यांनी जे त्यांच्या बहिणीचं मुक्ताबाईंचं त्यांच्या आरतीच्या रूपातून जे वर्णन केलं ते तर अगदी अप्रतिम आणि छान छान छान. ऐकलं अगदी. बरोबर आहे, मला सुद्धा ते खूप आवडतं. हा. हो. ती आरती आम्ही नक्कीच ऐकू. ती मिळेल हो का ऐकायला आम्हाला YouTube वर वगैरे? हो हो. मी ना हा नंतर माझ्या मुलाला सांगते, तो ती YouTube वरती साईट आहे, त्याच्यात मी हा केलेलं आहे प्रवचन हा हा. कोरोनाच्या काळात, तर तेव्हा मी अच्छा. बोललेली आहे. तो पाठवेल तुम्हाला. हम्म. हा तर त्या आरतीच्या रूपातलं जे आम्हाला मुक्ताबाईंचं दर्शन घडवले, निवृत्तीनाथांचं जे सांगितले, हो हो गोदावरी नदींच्या हो किंवा गंगेचं, कृष्णा, तुंगभद्रा, अप्रतिम आहे ते वर्णन. आम्हाला आहे. पहिल्यांदाच ते खरंच ऐकायला मिळालं. खरंय खरंय. आणि सुंदर आहे ते काव्य. हो. छान आणि छान. रूपकाचे अभंग, हो घोंगडी रूपक, हो ते आरशाचं एक सांगितलं, शब्दांचा अर्थ म्हणजे आकलन नसतं, बरोबर. आणि शब्द अर्थ आणि आकलन आणि ज्ञान हा हा पण छान तुम्ही सांगितलं. आमच्या सोपान. ज्या अल्पबुद्धीला
जे जमलं तेवढं आम्ही नक्कीच वेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही नाही, तुम्ही छान बरोबर उचललत सगळं. काय सोपानदेवांना सांगायचं होतं तुम्हाला बरोबर पोहोचलंय जाऊन. हं. अल्प कशाची धन्यवाद. बुद्धी, हा अल्प नाहीये. आपल्याला जायचंय ना वरती सगळ्यांना. हो, हो, कर्मसाम्य हो. दशा आहे, पुण्य वाढवायचंय. हो, हं. हो, हो. हं. हो, हे अगदी सोप्या भाषेत सांगितलं का ताई तुम्ही, की हो, 50% एक काम केलं की 2 कसं कमी होतं हे करेक्ट पाप करेक्ट. पुण्याचा हिशोब सुंदर सांगितला. हो हो, बरोबर आहे. आणि ते अगदी मनाला पटलं, की अरे एक एवढं छोटंसं आपण म्हणतो, पण त्यातनं आपले 2 वाढणार आहे. करेक्ट. हं. कारण छान काय आहे, आणि पाप जेव्हा कमी होतं ना तेव्हा पुण्य डबल वाढतं ना. हं. आणि सासवडला जाण्याचा योग नक्की आम्हाला मिळावा. हो त्या प्रत्यक्ष ब्रह्माच्या परापश्यंती वाणीतल्या व्हायब्रेशनचा आम्हाला घेता यावा अशी प्रार्थना करते आणि हो खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही हो परत यावं अशी हो विनंती करते. हो हो, नक्की. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला मी जेव्हा तिथे प्रवचन करते ना, तेव्हा तुम्ही या. समाधीची व्हायब्रेशन्स मिळतील, माझं प्रवचनही ऐकायला मिळेल, दोन्ही होईल. आशा आहे चालेल. सासवडचीच आहे ती, पण तुमचं अरेंज करू शकते. अच्छा. हा, योगिता. हा. बरं वाटलं, आवडलं तुम्हाला, बरं वाटलं. आणि काही शंका? ताई बोलू. हो. नमस्कार. हा, बोला. आता जे सांगितले मार्गशीर्ष काय मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. वद्य त्रयोदशी. वद्य त्रयोदशीला समाधी घेतली, कारण हा कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. आणि बरोबर एका महिन्यानी मी ते पण प्रवचनात सांगणार होते, पण एका तासात बसत नाही सगळं. तर त्यांनी त्याच्यासाठी नमन लिहिलेलं आहे आणि तुलसी दल लिहिलेलं आहे सोपानदेवांनी. ते समाधीस्थ ज्ञानेश्वरांना समाधीतच कसं राहायचं त्याचे प्रश्न विचारतात आणि समाधीस्थ ज्ञानेश्वर सोपानदेवांना सांगतात सगळं काय करायचं नेमकं. तर कार्तिक आणि मार्गशीर्ष या एका महिन्यात, वद्य त्रयोदशी ते मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी या एक महिन्यात सोपानदेवांनी अभ्यास केला समाधीचा. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी त्यांना कशा कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, असं त्यांचं एक तुलसी दल नावाची रचना आहे. ती फार सुंदर आहे, ती पण ऐकण्यासारखी आहे. पण मी एका तासात काय काय सांगणार ना. तर ती पण रचना ऐकण्यासारखी आहे खूप. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष ते समाधीला बसले त्रयोदशीला, तेव्हा त्यांनी नमन, शेवटचं नमन पांडुरंगाला केलेलं आहे, निर्गुण निराकाराला केलेलं आहे, की मी आता तुझ्यात विलीन होतो असं. तर ते नमन पण त्यांचं खूप सुंदर आहे. ते 13 अभंगांचं आहे, त्रयोदशीच आहे. तर तेही एकदा कधीतरी सांगेन. नक्की ताई. खूप हो उत्सुक हो, होता मी जाणून घेण्यासाठी. कुणाला काही प्रश्न असतील तर ताईंना आपण विचारू शकता. चालेल चालेल. खूप छान वाटेल. म्हणजे मला पुन्हा आम्हाला तुम्हाला ऐकता येईल. बऱ्याचशा गोष्टीचं आकलन पुन्हा होऊ शकतं. हो कारण हे आपल्या लिमिटेड पिरियड मध्ये तुम्ही किती म्हणतात ना, आभाळा एवढं सगळं आहे, तर ते हो, बसवणं शक्य नसतं. तरी पण मस्त. छानच झालं. हो खूप हो, सुंदर वाटलं ताई. पुन्हा पुन्हा अरे यावं. ही संत मंडळींची कृपा आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढा मोठा खजिना उघडून ठेवला आहे. 4-2 त्याच्यातले उचलायचे मणी तुमच्या समोर मांडायचे, असं आहे. नक्कीच तो नक्कीच. हा, बरं वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी बोलून. मला सगळ्यांचे चेहरे दिसले म्हणून खूप बरं वाटलं. मला की नाही श्रोत्यांच्या समोर बोलायची सवय, मी काही ऑनलाईन कधी केलेलं नाही. पण मला इथे तुमचे चेहरे दिसले सगळ्यांचे, त्यामुळे बरं वाटलं. मग बोलता येतं. छान. भेटूयात परत. हा, नमस्कार.